नमस्कार, मी वास्तुगुरु सिद्धांत ओझरकर वास्तुवर्धन या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज दिनांक 24 मे 2025 आजचा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस आहे। आजच्या दिवसाला शनी महाराजांच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी अत्यंत महत्त्व दिलेले आहे। आजचा दिवस आहे शनी प्रदोष। शनी प्रदोष हा अत्यंत शक्तिशाली दिवस असून यामध्ये शनिदेव व भगवान शंकर यांचा एकत्रित पूजनाचा योग आपल्याला मिळत असतो। शनी प्रदोष हा एक अत्यंत शक्तिशाली दिवस असून यामध्ये शनिदेव व भगवान शंकर यांच्या एकत्रित कृपेचा प्रसाद मिळण्याचा हा आजचा दिवस आहे। आपण या दिवसामध्ये शनीच्या साडेसाती, अडचणी, कोर्ट केसेस, आर्थिक अडथळे आणि मानसिक त्रास यापासून मुक्तता होण्यासाठी आजचं विशेष असं व्रत करू शकतो। आज शनिवार दिनांक 24 मे 2025 आज वैशाख कृष्ण त्रयोदशी आणि आजचा प्रदोष काळ हा सायंकाळी 7:05 चालू होतो आहे ते 9:25 आजचा प्रदोष काळ हा असणार आहे। या प्रदोष काळामध्ये आपल्याला शनी महाराजांच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी एक प्रभावी असा उपाय करायचा आहे। आज आपल्याला प्रदोष काळामध्ये शिवलिंगावरती दूध, दही, मध किंवा पंचामृत याने अभिषेक करायचा आहे। शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन आपल्याला ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा अधिकाधिक जाप करायचा आहे। आजच्या दिवशी काळे वस्त्र, काळे तीळ व अन्नधान्य जर गरिबांमध्ये आपण दान केले तर ते अत्यंत प्रभावी ठरू शकतात। आज मी जो तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो लक्षपूर्वक ऐका। करायचं काय? शनी महाराजांच्या कोपातून मुक्तता होण्यासाठी निळ्या कलरच्या धोत्र्याचं जे फूल आहे ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे। हे निळ्या कलरच्या धोत्र्याचं फूल जर आपण आज महादेवाच्या पिंडीवरती वाहिले तर शनिदेवाच्या कोपामधून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळेल। अशाच नवनवीन टिप्स साठी वास्तुवर्धन या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्र परिवाराकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।